मी तुम्हाला शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बार्शी येथील शिवाजी कॉलेज दाखवत आहे। पुन्हा एकदा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बार्शी येथील शिवाजी कॉलेज दाखवत आहे। आणि समोरच इकडे व्हाईट बिल्डिंग हे जागदाळे मामा हॉस्पिटल आहे, जे धर्मदाय रुग्णालय म्हणून बार्शी शहरामध्ये आहे। मी पुनश्च तुमच्या जनतेच्या दर्शनाला आलोय। आज लाईव्हचं कारण बी तसंच आहे। मी एकदा म्हटलो होतो की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांनी शिक्षक भरती प्रक्रियेत, पुन्हा एकदा सांगतो, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अध्यक्ष संचालकांनी 2017 चे जे पवित्र पोर्टल असते, जे नवीन शिक्षक भरतीसाठी पोर्टल असते, त्या शिक्षक भरतीमध्येही घोटाळा केलेला आहे। नमस्कार, पुन्हा एकदा मी तुमच्या दर्शनाला आलो आहे। सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या तर हार्दिक शुभेच्छा। कारण कामगार हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा, गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा महत्त्वपूर्ण कणा असतो। कामगार असणं आवश्यकच आहे। आपले अण्णाभाऊ साठे म्हटले होते, ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे। म्हणजे इतकं महत्त्व कामगारांचं आहे। आज आपण बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी येथील शिवाजी कॉलेज, जे आता मी थोड्या वेळेपूर्वी तुम्हाला दाखवलं, या ठिकाणी आहोत। मी जसा की वायदा केलता तुम्हाला की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे संचालक अध्यक्ष हॉस्पिटलमध्ये कसा घोटाळा केला, गोरगरिबांचे अधिकार हिरावून घेऊन जे शासनानं धर्मदाय रुग्णालय म्हणून जागदाळे मामा बार्शी यांना मान्यता दिलेली आहे, त्यांचे उपचार गोरगरिबांचे मोफत केले जात नाही। महात्मा फुले जीवनदायिनी योजनेमध्ये कसे घोटाळे होतात, गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कशा बळकावल्या जातात, याबाबत आपण रितसर लाईव्ह आलो। आज पांढऱ्या कोटातील काळे धंदे करणाऱ्या एका घोटाळे बाजांची गोष्ट क्रमांक 7। आजचा एपिसोड 7वा आहे। इतके घोटाळे मोठे आहेत, 7 एपिसोड झाले आणि खूप आहेत। टप्प्याटप्प्यानं मी सर्व घोटाळे तुम्हाला पुराव्यानिशी दाखवणार आहे। आणि ह्यापूर्वीही हॉस्पिटलचे घोटाळे कसे संचालक मंडळांना अध्यक्ष करतात हेही दाखवलंय। रुग्णांच्या मी मुलाखती दाखवल्यात, त्यांना न मिळणाऱ्या फॅसिलिटी दाखवल्यात, इथवर की यांच्या पतसंस्था जी आहे कर्मचाऱ्यांची, त्यात सुद्धा घोटाळे आहेत। आजचा विषय आपला आहे की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांनी शिक्षक भरतीमध्ये घोटाळा कसा केला। त्या सर्वप्रथम आपल्या युग पुरुषाला जागदाळे मामाला मी अभिवादन करतो आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनाही वंदन करतो। वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की सदर संस्था
श्री शिवाजी महाराजांच्या नावावर आहे, छत्रपतींच्या नावावर आहे. आणि ज्यांनी फाउंडिंग केली ते आपले जागदाळे मामा हे समोर आहेत. एवढ्या महापुरुषाच्या नावावर सतत नालायकांविषयी, घोटाळेबाजांविषयी मला बोलावं लागतं, का तर त्याला इलाज नाही. ह्या दोन महापुरुषांचे जे काम आहे ते तर छत्रपती पुरुषच आहेत, त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. आणि मामांचं काम हे खूप चांगलं आहे. त्यांनाच एवढा मोठा गोरगरिबासाठी उभा केलेला डोलारा आहे. तो डोलारा उभा का केलता की गोरगरिबाची कामं व्हावी. मी आतापर्यंत खूपशी सामाजिक कामं केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा जे बार्शीतील सरकारी दवाखान्याजवळ आहे ते स्मारक व्हावं म्हणून सुद्धा मी 2016ला हलगी आंदोलन केलं. पुन्हा महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप यांचे स्मारके व्हावे म्हणून मी प्रयत्न केले आणि ती स्मारके बार्शी नगर परिषदेने मंजूर केलेली आहेत. त्यासाठी मी वेळोवेळी बार्शी नगर परिषदेकडे पत्रव्यवहार केलेत. तशा नोंदी बार्शी नगर परिषदेच्या आवक जावक विभागात आहेत. मुस्लिम कब्रस्तान असेल त्याचाही पाठपुरावा मी केला, ते यशस्वी केला. लिंगायत मशानभूमी असेल त्याचाही पाठपुरावा मी केला. आता कब्रस्तानाची भिंत पडल्यामुळे तिथे जनावरे जात होती. लिंगायत मशानभूमी जे तुळजापूर रोड बार्शी येथे तेथेही त्या रुद्रभूमीमध्ये, त्या स्मशानभूमीमध्ये नालायक लोक जुगार खेळत होती, जनावरे जात होती. माझ्या सहकारी मित्रांसोबत समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून मी वारंवार नगर परिषदेला पाठपुरावा करून तटबंदी असते, जे साईडची भिंत असते त्याला संरक्षक भिंत असं म्हटलं जातं कब्रस्थानाच्या किंवा लिंगायत मशानभूमीच्या, त्या सुधारणा सुद्धा वारंवार आपण पत्रव्यवहार करून पूर्ण करून घेतले. एवढं सांगायचं कारण काय आहे, काही लोक अचित्र विचित्र पावसाचं नसणारं नक्षत्र अशा प्रकारची वाईट प्रचार प्रसार करत असतात. कारण ह्यांचे घोटाळे मी वारंवार काढतोय. एवढंच काय, 2023ला सर्व जाती धर्माच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं म्हणून मी पहिलं पत्र, पुन्हा एकदा सांगतो, 2023ला सर्व जाती धर्माच्या मुलांना उच्च व तंत्र शिक्षण मोफत मिळावं म्हणून मी महाराष्ट्राच्या मंत्रालयात आणि संबंधित विभागात वारंवार पत्र दिले. त्या अनुषंगानं मुलींना मोफत शिक्षण जाहीर झालं. ज्या कोणाला मी केलेल्या कामाबद्दल नालायक लोकांना पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी नगरपालिकेत माहिती अधिकार टाकावा, मंत्रालयात माहिती अधिकार टाकावा. मी जेवढी कामं केली ऑन पेपर आहे, पण मी आतापर्यंत श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. आता एवढं बोलण्याचं कारण तेच आहे, काही बगल बच्चे असतात टू 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 उड्या मारतात, ह्याच्या यायला नाचता येईना नांगर वाकडं. तर आता मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. मूळ मुद्दा माझा असा आहे, आता तुम्हाला वाचून दाखवतो. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या किती शिक्षण संस्था आहेत? शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी मुख्य कार्यालय, कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जागदाळे स्मृती संग्रहालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी, कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जागदाळे कृषी महाविद्यालय बार्शी, मुलींचे वसतिगृह बार्शी, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालय बार्शी, छत्रपती मुद्रणालय बार्शी, जिजामाता कन्या प्रशाला बार्शी, महात्मा फुले विद्या मंदिर बार्शी. आता यामध्ये बघा, BP सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शाखा बार्शी, कर्मवीर माहिती तंत्रज्ञान संस्था बार्शी, शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी, जिजामाता विद्या मंदिर बार्शी, राजश्री शाहू विधी महाविद्यालय बार्शी. आता विधीचा अर्थ असा आहे
वितीचा अर्थ असा आहे की लॉ कॉलेज. पुन्हा कॉलेज ऑफ नर्सिंग बार्शी, कृषी तंत्रनिकेतन बार्शी, शिशु संस्कार केंद्र बालवाडी बार्शी, शिशु संस्कार केंद्र प्राथमिक विभाग बार्शी, मुलांचे वसतिगृह बार्शी. आता ह्या बोर्डवरच्या संस्था वाचून दाखवतो. तशा येडशीला जनता कॉलेज आहे, वाशीला आहे, आगळगावकड काही निवासी शाळा आहेत, खूपशा यांच्या संस्था आहेत. चांगली गोष्ट आहे, बार्शीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता शिक्षक भरती घोटाळा कसा, तुम्हाला मी त्या बाबतीत संपूर्ण माहिती देतो की माझी तक्रार का आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत घोटाळा कसा केला जातो. तर आता विषय समजून घ्या. आता मी जी तक्रार केली त्याच्या अगोदर काही लोकांनी ही तक्रारी केलेल्या आहेत. तुम्हाला विषय सांगतो. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी अंतर्गत चालणाऱ्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सन 2017 ते 2025 दरम्यान शिक्षक भरती प्रक्रिया करताना शासनाच्या पवित्र पोर्टलच्या नियमाप्रमाणे न करता बोगस कागदपत्राच्या आधारे अनियमित करून शिक्षक भरती केल्याचा संशय असल्याने संस्थेची चौकशी करून सदर संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अर्जदार अजय दिगंबर पवार, राहणार परांडा रोड, साई मधुरा नगर, साई मंदिराजवळ बार्शी. आता तक्रारीत आपण काय म्हटलंय, तक्रारीत आपण असं म्हटलंय, उपरोक्त विषयास अनुसरून मी तक्रारी अर्ज करतो की महाराष्ट्र शासनानं शिक्षक भरती व्यवस्थित करण्यासाठी 2017 साली ऑनलाईन पवित्र पोर्टल हे सुरू केले होते. आवाज येतो का ह्यांचा? हे पोर्टल सुरू केले. तर पवित्र पोर्टल नाव खूप चांगलं आहे, सरकारचा त्यामागचा उद्देशही चांगला आहे. मग नेमकं शिक्षण नवीन जे शिक्षक घ्यायचे असतात महाराष्ट्रभर, त्या शिक्षकांना भरती करून घेण्यासाठी हे महाराष्ट्र शासनाचं 2017 साली पवित्र पोर्टल लॉन्च करण्यात आले होते. कशासाठी करण्यात आले होते की गुणवंत शिक्षकांना, जे तरुण पोर आहेत महाराष्ट्रातली, जे दिवस रात्र झोपडीत बसून शिकतात, दिवस रात्र आपल्या कष्टाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्या शिक्षक होऊ पाहणाऱ्या चांगल्या मुलांना, नवीन येणारी पिढी घडवण्यासाठी चांगले शिक्षक, गुणवंत शिक्षक, इमानदार शिक्षक यांनी या पोर्टलद्वारे ऑनलाईन आपला डाटा दाखल केला जातो. त्यात पारदर्शकता असावी, भ्रष्टाचार होऊ नये, संस्थांच्या नातेवाईकांच्या शिफारशी, राजकीय शिफारशी, वशिलेबाजाही थांबावी. हा उद्देश 2017 साली पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेसाठी लॉन्च केलेले महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल आहे. आता यात भरती कशी होते ते हे टप्प्यानं सांगतो, कारण हे समजणं गरजेचं आहे. जर आपल्याला शिक्षक भरती कशी होते हे कळलंच नाही तर पंचायत होऊन बसेल. मुद्दा क्रमांक त्यातला 1. आता ह्या पवित्र पोर्टलवर ज्या शिक्षकांना जॉब, नोकरी हवी असेल ते पहिल्यांदा ह्या पवित्र पोर्टलवर ऑनलाईन जातात. उमेदवार TAIT एक्झाम देतो, पवित्र पोर्टलवर नोंदणी करतो, मेरिट लिस्ट तयार होते, शाळा महाविद्यालय रिक्त पदे त्या साईटवर टाकतात, सिस्टम ऑटोमॅटिक कॅन्डिडेट
अलाव करतो, म्हणजेच कायदेशीर निवडतो. परंतु आता बघा, त्यात मोगॅम्बो आठवलं ना, कोण आहे मोगॅम्बो? अहो, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा मी तो नव्हेच म्हणणारे मोगॅम्बो श्री माननीय घोटाळेबाजांचे सरगना डॉक्टर यादव सर. त्या मोगॅम्बो आहेत आपले, पुन्हा आठवण करून दिली, विसरू नका. मी त्यांची थट्टा त्यांच्यावर फक्त तोंड सुख घ्यायचं म्हणून बोलत नाही. त्या ठिकाणी माझा बाप जरी घोटाळेबाज असता तर मी त्यांच्याविषयी हेच बोललो असतो. आता मी तक्रारी म्हटलो की ह्या प्रकारे भरती होते. आता मी तक्रारीत काय म्हटलोय की शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक भरती 2017 ते 25 पर्यंत नियमबाह्य पद्धतीने केलेली शिक्षक भरती असल्याचा मला संशय आहे. जसे की आता शिक्षक भरती त्यांनी कशी केली असेल किंवा शिक्षक घोटाळा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांनी कसा केला असेल, तर ते अशा प्रकारे केला याचा मला संशय आहे. मी वारंवार म्हणतोय की याचा मला संशय आहे. त्यांनी काय केलं, नियमाप्रमाणे शिक्षक भरती केलेली नाही. मेरिट असूनही योग्य उमेदवाराची निवड नाही. निवड क्रम बदलला, बोगस कागदपत्रे दाखल केली, आरक्षण नियम भंग केला, योग्य ते जागा निवड न दाखवणे, म्हणजे योग्य ते जागी निवड दाखवायची नाही. इथं जागा समजा आता यामध्ये कृषी महाविद्यालयाकडे शिक्षकाची जागा उपलब्ध असेल तर तिथं नाही दाखवायची, कारण यांचे नातेवाईक पैसे घेऊन दुसरे उमेदवार त्यांना शिक्षक म्हणून भरती करायचे. हा मुद्दा आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, त्यांनी घोटाळा कसा केला असेल याचा मला संशय आहे. तर मेरिट लिस्ट असूनही योग्य उमेदवाराची निवड केली नाही. निवड क्रम मुद्दाम बदलला जातो, बोगस कागदपत्रे दाखल केली जाते, आरक्षणाचा नियम भंग केला जातो, योग्य ती जागा दाखवली जात नाही, चांगल्या उमेदवाराला डवललं जातं, खोटी जाहिरात प्रसिद्ध केली जाते वृत्तपत्रांमध्ये. जे पेपर कधी कोण वाचत नसेल किंवा ती जाहिरात करण्याचा अधिकारच नसेल, हे मुद्दाम होऊन चांगल्या शिक्षकांची दिशाभूल करण्यासाठी ते शिक्षक पात्र होणे म्हणून खोटी जाहिरात प्रसिद्ध करतात. हा एक झाला मुद्दा. त्यानंतर यांनी कुठेही शिक्षक भरती करताना पवित्र पोर्टलवर रेफरन्स नंबर असतात. पवित्र ऑनलाईन पोर्टलवर शिक्षकांसाठी समजा मी अजय पवार आहे, मी जर TAIT ही परीक्षा पास होऊन मी जर पवित्र पोर्टलवर मला शिक्षक व्हायचं म्हणून नोंद केली, ध्यानात घ्या, तर मला एक रेफरन्स नंबर येतो. आपण साध्या एखाद्या कार्यालयामध्ये तक्रारी अर्ज केला किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी अर्ज केला तर त्याला आवक आणि जावक नंबर असतो, त्याला एक रेफरन्स नंबर असतो शिक्षकांचा, की त्या संबंधित शिक्षकाने पवित्र पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन केलंय की मी शिक्षक आहे, माझी निवड महाराष्ट्रातील कोणत्याही अनुदानित शाळांवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयात शिक्षक म्हणून नियुक्ती मिळावी. इथं सुद्धा हे खोटारडेपणा केलेला आहे. आता ह्यांनी केलंय काय, आता पुढं आणखीन बघा. आता शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने नियमाचं उल्लंघन कशा प्रकारे केलं मी तुम्हाला मागा सांगितलं. त्यातला त्यात एक कहर तुम्हाला सांगतो. आता हे माझ्याकडे दिसतंय का, हे FIR म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो, ही FIR आहे माझ्या हातात. मी कोणाची आहे, कोणत्या शिक्षकाविरुद्ध दाखल झालेली आहे, कोणत्या शिक्षकांनी दाखल केलेली आहे. ही बाब न्यायप्रविष्ट जरी असली
तरी हे तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. तर मी क्रिमिनल अर्ज क्रमांक 2024 आहे. हे फिर्यादी निनाद तानाजी पवार, वय 47 वर्ष, धंदा नोकरी, राहणार बार्शी, ही फिर्यादी आहे. आता कोणाविरुद्ध दाखल केली यांनी फिर्याद? हे 2024 बार्शी पोलीस स्टेशन मध्ये असणारी FIR कॉपी आहे. मग तुम्हाला सांगतो मी हे कोणाच्या विरोधात आहे. सागर रामचंद्र डुरे, वय 43, धंदा शिक्षक. आता हे शिक्षक म्हणून कुठे कार्यरत आहे? श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, शिक्षक बार्शी सोलापूर या ठिकाणी, म्हणजे शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी हे शिक्षक म्हणून सागर रामचंद्र डुरे कार्यरत आहेत. जेव्हा केस झाली तेव्हा बी होते आणि आज हे कार्यरत आहे. आता अनेक दुसरा आरोपी कोण? आता ह्याच्यात दुसरा आरोपी कोण? ह्याच्यात आहे मोगॅम्बोच्या हाताखाली काही विलन असतात. कोणत्याही मोठ्या करप्टेड व्यक्तीच्या करप्टेड व्यक्ती म्हणतो, हाताखाली काही विलन असतात. त्यातले तेजा, मिस्टर इंडिया. बघा मी सारखं मिस्टर इंडियाची पब्लिसिटी करतो असं वाटेल. स्वर्गीय अमरीशपुरी यांना सुद्धा माझ्याकडून ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. त्यांच्या पश्चात सुद्धा मी त्यांचं नाव त्या नालायकांना जोडून चालवतोय, पण ते बिचारे चांगले होते अमरीशपुरी. तर आता हे तेजा ज्यांनी घोटाळा केला, खोटा शिक्षक कोण? सागर रामचंद्र डुरे. आणि यांना सहाय्य कोणी केलं? तेजा, नंदन नारायण जगदाळे, हे आरोपी आहेत. मी नाही म्हणत. FIR म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये दाखल असणारा गुन्हा, त्याच्या बाबतीमध्ये असणारी माहिती आहे. आता तिसरा डागा कोण आहे? अमरीशपुरीच्या हाताखालचा तिसरा घोटाळेबाज डागा PT पाटील, सेक्रेटरी आहेत. पद काय सांगतो? श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये PT पाटील यांचे पद आहे. सचिव. ह्याचा धंदा लिहिला पेन्शनर. मला आणखी एक प्रश्न विचारायचा, जर ह्यांचा हे पेन्शनर असतील आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेच्या सचिवपदी असतील, तर ह्यांच्या बँक अकाउंटची सुद्धा चौकशी व्हावी. ह्यांचा घर फक्त पेन्शनवर चालतं, ह्यांचे बँक अकाउंट कशासाठी? यांचे ट्रान्झॅक्शन का तपासायचे? की ह्याच्यात तर हे पेन्शनर म्हणतात. मग एक्स्ट्रा इन्कम यांना कुठून उपलब्ध होतो? मग शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ एवढ्या मोठ्या भव्य संस्थेचे ते सचिव आहेत, ते फुकट काम करतात का? त्यांच्याही बँकेची अकाउंटची चौकशी होणं गरजेचे आहे. नंदन जगदाळेंच्या सुद्धा बँक अकाउंटची चौकशी होणं गरजेचं आहे. खाजगी उद्योग लिहिलाय त्यांनी धंदा. त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे हे आहेत प्राचार्य अब्दुल बाबूलाल शेख. बघा जरा वर दाखवा. हे आहेत ज्यांनी तक्रार दाखल केली, निनाद तानाजी पवार. आणि जे बोगस शिक्षक आहेत सागर रामचंद्र डुरे. पुन्हा ज्यांनी त्याला मदत केली नंदन नारायण जगदाळे, ते उपाध्यक्ष आहेत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे. पुन्हा PT पाटील म्हणजे PT पाटील म्हणजे प्रकाश त्रिंबक पाटील, हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत. अब्दुल बाबूलाल शेख हे प्राचार्य आहेत शिवाजी महाविद्यालयाचे. पुन्हा हे आहेत श्री वेद्रे जनक काशीनाथ प्राचार्य, वय 55 वर्ष, धंदा नोकरी, महाराष्ट्र संत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेर, तालुका व जिल्हा धाराशिव यांच्या विरोधात ही तक्रार आहे. आता मी तुम्हाला हे खूप भयंकर आहे, डोक्याला हात लावायचा आहे. मी शॉर्ट मध्ये सांगतोय मी प्रत्येकाचा रोल काय आहे. तर आरोपी जे डुरे आहे शिक्षक आहेत, यांनी काय केलं? शिक्षक म्हणून गणित या विषयात रिक्त पद नेमणूक करायच्या दिलेला अर्ज, म्हणजे कुणी दिला? सागर रामचंद्र डुरे यांनी कधी 10/10/2021 व 18/7/2022 कुणाकडे दिला?
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या कार्यालयात दिला बार्शीतल्या. पुन्हा काय, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांचा जावक क्रमांक 307. ज्याला यांनी लोकांच्या छळून इतका त्रास दिलाय. इथं फक्त सेक्शन 307 हे फौजदारी अधिनियम जर पाहिलं तर एखाद्याला दुखापत पोहोचवणं. पण हे इतके नालायक आहेत की 302 दररोज लोकांना थोडं मारतात हो, घोटाळे करून. जे गरजवंत शिक्षक आहेत त्या शिक्षकांवर अन्याय करतात. हजारो पोरं ज्यांच्यात टॅलेंट आहे, बुद्धिमान आहे, ते या घोटाळे बाजामुळे पडून आहेत. ज्यांच्यात इतकी बुद्धिमत्ता आहे ते मुलं, तरुण पोरं बेरोजगारीमुळे खितपत पडलेले आहेत हो. दररोज त्यांच्या भावनेचा, त्यांचा आर्थिक खून अशा ह्या PT पाटील, नारायण, ते काय ते दुसरं काय होता, नंदन जगदाळे यांच्याकडून होतोय, ह्या संचालकांकडून होतोय. म्हणून म्हणलं 307 ऐवजी 302 करण्याच्या लायकीचे आहेत. आता आरोप क्रमांक 3, त्या जे डुरे म्हणून शिक्षक आहेत यांची शिवाजी महाविद्यालयामध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश दिले. कुणी दिले आणि कधी दिले? दिनांक 18/7/2022 अर्जानुसार शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांनी नियुक्तीचे आदेश दिले. कुणाचे दिले? सागर रामचंद्र डोळे. काय म्हणून दिले? अर्धवेळ शिक्षक म्हणून दिले. आता नंतर पुढे बघा, मुद्दा क्रमांक 4, विना अनुदानित उच्च माध्यमिक विभागाकडील, ध्यानात घ्या, विना अनुदानित उच्च माध्यमिक विभागाकडील. पुन्हा त्यांनी कुणाकडे अर्ज दिला? शिक्षण उपसंचालक लातूर विभाग, लातूर यांच्याकडे दिला. कशासाठी? की त्यांना उच्च माध्यमिक विभागाकडे त्यांची वर्णी व्हावी, शिक्षक म्हणून डुरे यांना तिथं कार्यरत करता यावं. पुन्हा काय केलं यांनी? कर्मचाऱ्याची वैयक्तिक मान्यता मिळण्याबाबत, त्याचा क्रमांक सांगतो, 118 साल 2022, 25/7/2022 हे पत्र त्यांनी ज्यांनी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, सागर रामचंद्र डुरे या शिक्षकाच्या विरोधात, नंदन जगदाळेच्या विरोधात, PT पाटील यांच्या विरोधात, प्राचार्य जे आहेत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या विरोधात आणि इतर काय आहेत त्यांच्या विरोधात, त्यांनी सर्व कागदपत्रासहित सागर रामचंद्र डुरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. आता त्यानंतर यांनी काय झालं, यांच्यावर आरोप आहेत आणि कागदोपत्री आहे. हे फेकाफेकीचे आरोपच नाहीत, सगळे कागदपत्र संबंधित त्या पवारांनी कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत. आता पुन्हा यांनी काय केलं? सागर रामचंद्र डुरेंनी एका वर्षात 2 डिग्र्या मिळवल्या. जिनियस. आईन्स्टाईन नंतर यांचाच नंबर आहे. त्याला लावणारे तर त्या आईन्स्टाईनच्या वरचे बी आहेत, आईन्स्टाईनचे बरोबरीचे बी नाहीत. हे कॉपी कॅट आहेत, काळे बंगार नाव आहेत. आता त्यानंतर त्यांनी काय केलं? 2020 मध्ये शैक्षणिक वर्ष शिवाजी महाविद्यालयातलं संगणकशास्त्र पूर्ण वेळ शिकवत होता. आता हे जर सागर रामचंद्र डुरे संगणका विभागाकडे म्हणजे शिवाजी महाविद्यालयात पूर्ण वेळ शिक्षक असेल तर ही परीक्षा कशा दिल्या? ह्यांची नेमणूक कशी झाली? शालार्थ IDB त्यांनी खोट्या पद्धतीने काढले. या बाबतीत सर्व कागदपत्रे त्यांनी कुठे जमा केली? कोर्टामध्ये. आणि श्री निनाद पवार यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. मगाच म्हटलं कोणाकोणावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, पुन्हा एकदा सांगतो. सागर रामचंद्र डुरे या शिक्षकाच्या विरोधात ज्याने खोटी कागदपत्रे बनवून शिक्षकाची नोकरी शिवाजी महाविद्यालयाच्या विभागात मिळाली. शिवाजी महाविद्यालयात कुणाचा? सगळ्या संचालक मंडळाचा. नंदन नारायण जगदाळे, PT पाटील, अब्दुल बाबूलाल शेख प्राचार्य, या सगळ्यांनी खोटी कागदपत्रे असणाऱ्या सागर रामचंद्र डुरे शिवाजी कॉलेज येथे शिक्षक म्हणून भरती करून घेतले.
आणि पगार सुद्धा एका बाजूची काम करत असताना पगार सुद्धा प्रमाणाच्या बाहेर त्यांनी उचलले. त्यांचं बोलायचं म्हटलं तर हे गुन्ह्याची हकीकत अशी आहे. ह्याच्यात पगारीमध्ये सुद्धा फेरफार केले त्यांनी, सगळे कागदपत्र डुप्लिकेट दिले. मग ह्यांनी सगळे कागदपत्र डुप्लिकेट दिले, त्याचा अर्थ काय की पूर्ण शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे तीनदा ह्यांची नावं का फसवू नका म्हणून सांगायला लागलोय. वारंवार ह्या संचालक मंडळाची मी नावं घेतो की ह्या संचालकाचे हे नातेवाईक आहेत. दुरे कोण आहेत? नंदन. मी ऐकलंय, लोकातून ऐकलंय की बाबा सागर रामचंद्र दुरे जे खोटी कागदपत्र करून शिक्षक म्हणून बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयात कार्यरत आहेत, ते नंदन नारायण जगदाळे उपाध्यक्ष आहे हे, यांच्या नातेवाईक आहेत असं मी ऐकलं. त्या सगळ्यांचेच असे नातेवाईक इथं मुद्दाम होऊन खोटे कागदपत्र, बनावट कागदपत्र तयार करून दाखल करतात. आता हा एक विषय कळला. मग म्हटलो मी वारंवार या गोष्टी तुम्हाला नीट पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की जवळजवळ शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या अंतर्गत असणाऱ्या विविध शैक्षणिक शाखांमध्ये कमीत कमी 150 लोक, शिक्षक, लोक म्हणण्यापेक्षा शिक्षकांची त्यांनी खोटे बनावटी कागदपत्र बनवून चुकीच्या पद्धतीने नियमाचे उल्लंघन करून संबंधित शिक्षण विभागामध्ये त्यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शिक्षण विभागात त्यांनी भरती केलेल्या आहेत शिक्षकांच्या खोटे कागदपत्र करून. आता आणखीन एक सांगतो त्या पुढचं, 1-2 नावं तुम्हाला संशयास्पद सांगतो जे त्यांनी मध्यंतरी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आता ते नावं पण तुम्हाला सांगतो. आता बघा, नियुक्त केलेल्या संस्थेत पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक केलेले आहेत. अर्धवेळ व विना अनुदानित पदावर नियुक्ती देऊन नंतर त्यांना अनुदानित व पूर्ण वेळ पदावर बदली करण्यात आलेली आहे. ह्याच्यात मगात म्हणलं सागर रामचंद्र दुरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे, तरी ते आता कामावरच आहेच. हे महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती आहे. एखाद्यावर आरोप झाला की त्यानं काय केलं पाहिजे, शिक्षण विभागाने कायदा केला पाहिजे की त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे, खोटे कागदपत्र दाखवलेली, त्याला निलंबित केलं पाहिजे. शासनानं असा नियम आणला पाहिजे, कायदा आणला पाहिजे. त्यांना सगळ्या बोगस शिक्षकाला माहिती आहे काय होईल. बनावटे कागदपत्र ह्याच्यात 2-3 महिन्यात जामीन मिळतो, पण तो पगार निकाल लागतो 15 वर्षानं खोट्या केसेसचा. हे खरी केस आहे, ही खरी केस आहे तेव्हा लागेल 15-20 वर्षानं. हे मग तोपर्यंत ते कामावर येतो कॉलेजमध्ये, शासनाची पगार घेतो. मग शासनानं ती नियम आणला पाहिजे. जे ओरिजिनल कागदपत्र सगळे दाखल केले असताना सुद्धा त्याला त्या शिक्षकाला कामावर ठेवू नये, भले न्यायप्रविष्ट प्रकरण असू दे. आता आणखीन एक सांगतो. आता दुसरे काय, निलेश पंडितराव पाटील आणि निवेदिता पंडितराव जगदाळे यांच्या नियुक्तीमध्येही जाहिरातीचा गैरवापर व नियमबाह्य प्रक्रिया राबवण्यात आल्याचा मला संशय आहे. सदर संस्थेत विविध विभागात मगाच म्हणलो अंदाजित 150 शिक्षकांच्या भरत्या नियमबाह्य झाल्याचा मला संशय आहे. मी यांच्या बाबतीमध्येही चौकशी करा म्हणून शिक्षण विभागात आपण तक्रारी केलेल्या आहेत. आणि 2017 ते 25 पर्यंतच्या जेवढे शिक्षकांची भरती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने केलेली आहे त्या सर्व शिक्षकांच्या चौकशाही जे SIT महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे त्या SIT कडेही मी तशी मागणी करणार आहे की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या विविध शिक्षण विभागात झालेल्या शिक्षक भरती त्या शिक्षकांच्या जे वेगवेगळे कमीत कमी 150 शिक्षक आहेत यांच्या ही भरती कशी झाली, यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, चौकशी करावी. आणि शेवटपर्यंत मी लढणार आहे बरं का. शिक्षक भरती घोटाळा कसा आहे मी तुम्हाला सांगितलं. आणखीन एक लाईव्हच्या माध्यमातून मैं जरा अलग किस्म का पत्रकार हूँ.
असा ऐकीव आहे, चर्चा आहे. खोट्या गुन्ह्यात अडकू, अमुक करू, ह्याव करू, त्याव करू, मोग्यांबो म्हणतोय. आणि आणखीन एक, दरबारीला ह्यांच्या उपाध्यक्षावर, सचिवावर, खजिनदारावर गुन्हे दाखल होतात, पण मोग्यांबोवर गुन्हा दाखल होत नाही. हा मग जेव्हा एखाद्या शिक्षण विभागाचा ठराव घेतला जातो त्या टायमिंगला संचालक मंडळाचा एक ठराव असतो. त्याच्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव जे असतील पद त्यांच्या त्या ठरावावर सह्या असतात. प्रस्ताव तयार केला जातो, मग ह्यांच्या सह्या, मग त्यांची सही नसते का डॉक्टर यादवांची ह्या शिक्षक भरतीला? ह्याची चौकशी व्हावी. किंवा आता ही सागर रामचंद्र डोरेंची भरती करण्याच्या वेळेस, शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या वेळेस तसा ठराव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला नाही का? मग जर ठराव शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला असेल तर त्यावर डॉक्टर यादवांची सही असेल, सर्व संचालक मंडळाची सही असतील. मग दरबारीला क्या राज है, वो अपनी पावर से छूटी जाता है. आता माझा मगाचा विषय झाला, याव करतो त्याव करतो, असं करू, खोट्या केसेस करू, अलग किस्म का पत्रकार हूं. पाट्याचं उत्तर जशात तसं दिलं जाणार. तसल्या नादी लागायचं ना. माझ्या सहकारी जे मित्रमंडळी माझ्यासोबत काम करतात त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकू, समोर येऊन बोलत नाही, हो नेट नाही, आम्ही पैसेवाले आहेत, पावर आमच्या सोबत, गल्ली ते दिल्ली वशिला आहे, असं बच्च मारेल मी. कोट्याण्याला मी भेट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी काय केलं तर हातामध्ये शस्त्र घेतली होती. आणि मी असा तसा पत्रकार नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी, न्यायासाठी आणि आपल्या स्वतःच्या सहकार्यांच्या संरक्षणासाठी हे बोट मी अशी दाखवू शकतो तर बंद करूही शकतो. धमकी समजा, काय बी समजा, खोटं नाटक करायचं नाही. आणि तशी ह्याच्याकडे त्याच्याकडे काय अशा तुम्ही धमक्या देत आहे. मी डायरेक्ट लाईव्ह घेतोय ना, बोलतोय. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाजवळ आहे, मला कोणाची मी काय करतोय, मी सत्य बोलतोय. मी कोणाच्या बापाला देणारा पण नाही. त्याच्याकडे म्हटलं जात आहे असं करू तसं करू, कर बाबा, काय करायचं ते कर, कुठं बोलवायचं बोलव, काय करायचं कर. मी सत्याची बाजू मांडत राहणार, घोटाळ्यांचे काढत राहणार. आजच्या पुरतं एवढं. पुन्हा भेटू नेक्स्ट लाईव्हला, दुसरा घोटाळा घेऊन येतो यांचा.